कांचन वहिनीच्या हातचं जेवण नंतर जेवायचं, पण कांचन वहिनीला हक्काने येऊन, कांचन इकडे ये, तू जास्त चांगली लढत दिली होतीस, हे तिकीट मी तुला देतो, लढ कांचन, तू का म्हणाला नाही? तू म्हणायला पाहिजे होतं ना. आता बोला की, कांचन वहिनी ही फक्त स्वयंपाक करण्यापुरती नाही दादा. कांचन वहिनीला राजकारणात आणलं असतं तर आम्ही खऱ्या अर्थानं पुरोगामी आणि आधुनिक विचार म्हटलं असतं, आम्ही समजू शकलो असतो. दादा, आम्हाला याच्यावरती जास्त बोलायचं नाही, पण एक नक्की, डॉक्टर सुद्धा फार डॉक्टर असा तटस्थ असतो, थर्ड पार्टी असतो. तो फार तटस्थपणे लोकांची पोट फाडतो, ऑपरेशन करतो, मेंदूचं ऑपरेशन करतो, हृदयाचं ऑपरेशन करतो, किडनीचं ऑपरेशन करतो, अवघडातलं अवघड ऑपरेशन करतो दादा. पण त्याचाच नातेवाईक समोर असेल ना तर त्याचे हात थरथरतात आणि तो सांगतो की वेगळ्या डॉक्टरांना रेफर करा, वेगळे डॉक्टर ते ऑपरेशन करतील. कारण डॉक्टर असला तरी त्याच्यात कुठेतरी ते माणुसकीचं काळीज असतं. मला बाकी इथल्या इलेक्शन निवडणुका आम्हाला माहिती आहे, आम्ही टफ फाईट देऊ आणि आम्ही निवडून येऊ, तो काही मुद्दाच नाही. पण मुद्दा हा आहे की ज्यांच्या सोबत आपण राहिला, अनेक वर्ष राहिला, ज्यांनी आपल्याला कदाचित अंगा खांद्यावर खेळवलं असेल, आपल्याला दूध भात खाऊ घातला असेल, कधी कधी आपण लहानपणी रडला असाल तर आपल्याला खांद्यावर घेऊन झोपवण्यासाठी अगदी एरझाऱ्या चक्र मारलेल्या असतील, ज्यांनी आपलं बोट धरून आपल्याला शाळेत नेलं असेल, ज्यांनी आपल्याला हातात पेन्सिल धरून श्री गणेशा काढून घेतलेला असेल, दादा तुम्ही त्यांना हरवायचा सुद्धा विचार करा, हरकत नाही, राजकारण आहे, होऊ शकतं. पण दादा, ते हयात असताना जर मोदीजी भटकती आत्मा असा उल्लेख करत असतील तर तुम्ही ऐकू कसं शकता ते सांगा. हे ऐकणं कसं शक्य आहे तुम्हाला की मोदीजींनी सांगावं की हे भटकती आत्मा आहे? आणि या भटकत्या आत्मेबद्दल मी काय बोलू असं त्यांनी म्हणायचं. मोदीजी, भटकती आत्मा कुणाची आहे त्याचा नीट अभ्यास करा. तुम्ही कुठे कुठे भटकून आलात आणि भटकल्यावर त्याची फलश्रुती किती ती आधी सांगा. पुणेकरांना हे सांगायची गरज नाही. पुणेकर असतील, बारामतीकर असतील किंवा उभा महाराष्ट्र असेल, आमचं महाराष्ट्रात जे व्हायचं ते होऊ देत. आमची काय भांडणं, कुरघोड्या, शह काटशह, जुगलबंद्या, रुसवे फुगवे काय असायचं ते असू देत. पण बाहेरचा कुणी येऊन जर महाराष्ट्रातल्या आमच्या अस्मिता आणि आमचे आयकॉन असणाऱ्या लोकांबद्दल अशा पद्धतीचे अपशब्द काढत असेल आणि आमचा स्वाभिमान झुकू पाहत असेल तर महाराष्ट्र मोदीजी आपला नाद पुरा केल्याशिवाय राहणार, पुरा करू देतो. आणि आपल्याला हे दाखवेल की भटकती आत्मा कुणाची आहे आणि कोण भटकत आहे. ते मुद्द्यांवर बोलावं, एकाने तरी मुद्द्यावर बोलावं. आणि पुण्यातल्या विकासाबद्दल बोला. एकाही प्रचार सभेमध्ये मोदीजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, गृह खातं देवेंद्रजींकडे आहे ना, का देवेंद्रजी गृह खात्याबद्दल बोलत नाही, का कायदे सुव्यवस्थेबद्दल बोलत नाही? गेली 8 महिने झालं ड्रग्सच्या प्रकरणावर लढतेय मी. गेल्या 8 महिन्यापासून ड्रग्सचा एक एक पुरावा देऊ करते, सातत्याने सीपी आणि या सगळ्या लोकांना भेटतेय. एकदाही मोदीजी त्याच्यावर बोलत नाही. आम्हाला आमच्या पोरांच्या भविष्याची चिंता आहे, म्हणून हे आम्हाला सरकार बदलायचे. हे सरकार एका खासदार निवडून आणण्यासाठी नाही, तर जर आमच्या पोरांना तुम्ही अंमली पदार्थांच्या विळख्यात घालता, त्यांच्या हातात रोजगार देण्याच्या ऐवजी त्यांच्या हातात ड्रग्सच्या पुड्या पडत असतील तर असं सरकार आम्हाला बदलावं लागेल. ते बदल गरजेचं आहे. जे लोक म्हणतात ना की ते एकीकडे विश्वगुरूची भाषा करतात आणि विश्वगुरूची भाषा करताना दुसरीकडे 80% जनतेला राशन वाटतात. राशनच्या रांगेत आमची माणसं असतील तर तुम्हाला विश्वगुरू म्हणून घ्यायचा अधिकार नाही. मोदीजी, राशनची रांग लागण्यापेक्षा या देशात नोकऱ्या आणि वेगवेगळ्या रोजगार भरतीसाठीच्या रांगा लागल्या पाहिजेत, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही विश्वगुरू म्हणायला लायक असाल, अदरवाईज नाही. राहिला प्रश्न तुमच्या भक्तुल्यांचा, आशिष शेलार किंवा दरेकर वगैरे या लोकांबद्दल आम्ही अजिबात बोलू नये, माफ केलं आम्ही त्यांना. कारण शेलार यांची अशी ही फडणवीस साहेबांनी ठासलेली आहे, आम्ही वेगळं काहीच करायची गरज नाही. चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, यांना फडणवीस साहेबांनीच आडवं केलेलं आहे, आम्ही वेगळं काहीच बोलायची गरज नाही.
आमची माती आमची माणसं या न्यायाने फडणवीसांनी दिसेल त्याला आडवा केलेला आहे. आणि हो, घटक पक्षात सामील झालेले आमचे सगळे भाऊच आहेत. दादा असतील किंवा एकनाथ भाऊ असतील, हे सगळे आमचे भाऊ आहेत. पण आमच्या सगळ्या भावांना कळकळीनं सांगा वाटतं की अरे जरा तरी इतिहास तपासा. वन हू नोज द रूट्स ही कॅन गेट द फ्रुट्स. ज्याला कुणाला मुलं माहिती आहेत त्यालाच फळं मिळतात. तुम्ही भाजपची मुलं बघा ना. अरे भाजपने ज्याला ज्याला सोबत घेतलं त्याला त्याला संपवलं. देशभरातले पक्ष तर संपवले. पण महाराष्ट्रात काय केलं भाजपने? राजू शेट्टींना सोबत घेतलं, शेतकऱ्यांची मतं वापरून घेतली, मग राजू शेट्टी चोथा करून फेकून टाकले. सदाभाऊ खोतांना वापरून घेतलं, सदाभाऊ खोत हाता वेगळे करून टाकले. रविकांत तुपकर आंदोलनासाठी वापरले, वेगळे करून टाकले. महादेव जानकरांना धनगर मतांच्यासाठी जवळ केलं, वापरलं, सोडून दिलं. जर खरंच त्यांना रविकांत महादेव जानकर साहेबांना निवडून आणायचं असतं ना, तर त्यांनी परभणी हा जो आमचा शिवसेनेचा गड आहे तिथून उभं केलं नसतं. त्यांनी अजून कुठली तरी सुरक्षित जागा दिली असती. पण जाणीवपूर्वक ते तसं केलं गेलं. ज्याला ज्याला सोबत घेतलं त्याला फडणवीसांनी संपवलं. जो माणूस भाजप सोबत गेला तो आपलं अस्तित्व विसरून आला. राजे हो, आता शेवटचा मुद्दा, ही निवडणूक का गरजेची आहे? इथं आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत म्हणून पोरांनी बाहेर कुठेतरी जी गावखेड्यातली पोरं आहेत ती पुण्या मुंबईमध्ये कंपन्यांमध्ये काम शोधायला येतात. पण कंपन्या आहेत कुठे? कंपन्या सगळ्या गुजरातला शिफ्ट झाल्या. अर्थात गुजरात काही पाकिस्तानात नाही, गुजरात आमचाच भाग आहे गुजरात. अरे पण गुजरातचा कारभार बघायला गुजरातचा मुख्यमंत्री आहे ना. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही गुजरातचे मुनीम कशासाठी होताय? का गुजरातचे मुनीम म्हणून काम करताय? इथल्या सगळ्या कंपन्या जर तिकडे जात असतील तर आमच्या पोरांना नोकऱ्या शोधायला तिकडे जावं लागेल. पोरं तिकडे नोकऱ्या शोधायला गेली, लॉन्ड्री तिकडची घेतील, मेस तिकडची घेतील, रूम तिकडचा घेतील, गेला बाजार अर्धी लग्न करून तिकडेच राहतील. सगळं आमचं कौशल्य, आमचं मनुष्यबळ जे काही आहे ते तिकडे. महाराष्ट्रात काय? महाराष्ट्र जाणीवपूर्वक जर भकास करत असते तर होय, या महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आम्ही लढलं पाहिजे. आणि अजून एक दमदाटी, धाकदपटशा, मग मी निधीच देणार नाही, मग असंच होईल, बघून घेईल, बूथ तपासले जातील, कोणत्या बूथवर किती मतदान होते ते चेक करेन, नंतर त्या बूथच्या नगरसेवकाला लक्षात ठेवेन. हे सगळे पराभूत मानसिकतेची लक्षणं आहेत राजू. ही जिंकण्याची लक्षणं नाहीयेत. ह्या सगळे जे बघून घेईन, निधी देईन, असं जे धाकदपटशा करून जे राजकारण चालतं, याचा अर्थ असा आहे की निश्चितपणे आपण कुठून तरी घाबरलेले आहात. आपल्याला काहीतरी भीती वाटते. आपल्याला निश्चितपणे या गोष्टीचं कुठे ना कुठे मनात सल निर्माण होते की नाही हे चुकलेलं आहे. मध्ये कोणीतरी काहीतरी काय बरंच काही, आता जाऊ देत, त्या सगळ्या तपशिलांमध्ये नाही जात. पण राजे हो, ह्या सगळ्यांमध्ये अजून काय महत्वाचं आहे माहितीये का? समजा तुमच्या खिशातले 100 रुपये हरवले. किती जीव तळतळतोय तुमचा? बायला 100 रुपये गेले राव. सकाळपासून होते बघा पैसे. अहो सकाळपासून बघा अजिबात 100 रुपये खर्चले नव्हते हो, मोडले नव्हते हो पैसे. चहाला सुद्धा पैसे मोडले नाही बघा. संध्याकाळी जाताना लेकरा बाळाला काहीतरी खायला घेऊन जावं म्हणलं, बायकोला भाजीपाला घेऊन जावं म्हणलं आणि म्हणून ठेवले होते 100 रुपये हरवले. मायला ज्याला बी सापडतील पचणार नाही बरं काय, कष्टाचे पैसे आहेत बरं का. 100 रुपये हरवले बरं का, म्हणते की नाही माणूस. 100 रुपये हरवले तर तुमचा जीव इतका तळतळतो राजे हो. अरे ज्यांच्या बाप जाद्यांनी जीवाचं रान करून, हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करून अख्खा पक्ष उभा केला, आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं खैरातीसारखी वाटली, त्यांचा अख्खा पक्ष आणि चिन्ह चोरीला जात असेल, काय आत्मा म्हणत असेल त्या माणसांचा, काय जीव तळतळत असेल. हे सगळे जे काही आहेत. आणि मग जेव्हा ते चिन्ह आपल्या समोर येतं, जसं आमच्यातला एक वक्ता म्हणाला की धनुष्यबाण आमच्या देवाऱ्यातला तुम्ही चोरून घेऊन गेला, तसं जर बाण समोर आला की वाटतं अरे हे चोरून नेलेलं चिन्ह आहे बरं का, हे चोरून नेलेलं आहे. असं सहज कोणी घड्याळामध्ये अरे हे चोरून नेलेलं चिन्ह आहे बरं का, चोरलेलं चिन्ह आहे. दादा हो, ती चोरी गेलेली सगळी जी संपत्ती आहे
ती परत मिळवायची. आणि का मिळवायची तर 2019ला आमच्या बोटाला चुना लागला होता का शाई लागली होती इतका प्रश्न पडावा अशी आमची परिस्थिती झाली. दौंडमध्ये फार मोठी बाजारपेठ असेल, बाजारपेठेत बाहेर पाट्या लावलेल्या असतील, कपड्याच्या लाईनला तर सर्रास पाट्या दिसतील. माया हो, तुम्हालाही अनुभव असेल, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. जर एकदा विकलेला माल परत घेतला जात नाही तर विकलेला लोकप्रतिनिधी कसा परत स्वीकारावा तुम्ही सांगा, का स्वीकारावा? त्यामुळे बोटाला काळं लावताना नीट विचार करा की तोंडाला काळं लागलेलं जर कुणी आपल्याकडे आले तर आपण काय करावं, विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. राजे हो, ज्यांना खोके मिळायचे त्यांना मिळाले, ज्यांना बेनामी संपत्त्यांच्या क्लीन चिट करून घ्यायच्या होत्या त्यांच्या झाल्या, ज्यांचे अब्जो खबजो आणि अगदी मजल्यावर मजले चढले, आपल्या हातात काय? ना आपल्या हातात रोजगार, ना आपली महागाई कमी झाली, ना महिलांना सुरक्षा मिळाली, ना आमचा कुठला प्रश्न सुटला. मग आम्ही या लोकांना कोणत्या मुद्द्यावर? आणि विशेष मी प्रामाणिकपणे जर आपण त्या युट्यूबच्या खालच्या कमेंट बघितल्या ना तर त्या कमेंटमध्ये ते मला पण ट्रोल करतात, नाही असं नाही, पण ते ट्रोल करताना नुसतेच शिवीगाळ करतात, कारण विचार नाहीये ना. त्याच्या खाली जे मुद्दे आपण मांडले त्याचं समर्पक उत्तरच ते देत नाही, त्या मुद्द्यांचा ते प्रतिवादच करू शकत नाही. ते फक्त आणि फक्त मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे आणि मोदीजींना निवडून आणायचं आहे. लगीन लोकांचं काय बोलायचं आपण? राजे, आज घडीला मला जे वाटतंय ते हे आहे की जर एखादा माणूस ज्यांचं रक्त एक आहे, ज्यांचं गोत्र एक आहे, ज्यांचं कुटुंब एक आहे, ज्यांची सुखदुःख एक होती, जर तुम्ही त्यांच्या सोबत नाही बाबा तिथला विश्वास नाही तुम्ही नीट पाळू शकलात तर आम्हाला तर तुम्ही कधी पण उडवायला तयार आहेत ना. इतकी वर्ष तुम्ही ज्यांच्या सोबत राहिला, सुखदुःख एकत्र तुम्ही सगळे सणवार साजरे केले, तुम्ही आपल्यासारखा गोरगरीब काय म्हणाल? आपल्यासारखा गोरगरीब म्हणाल, ए ताई तू माझ्या मुळगटावर राखी बांधली तुझ्यासाठी आहे काय हे, चल जीव देतो, चल सोड. पाहिलं तुम्ही तिथं जर हे करायला लागला तर बाकीच्यांचं काय? मी फार भूमिका मांडू शकते, परंतु मला असं वाटतं की एवढे आणि हे महत्वाचे हे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतील. आपण या सगळ्या मुद्द्यांवरती विचार कराल. मी अजिबात तुम्हाला असं म्हणणार नाही की 7 तारखेला जा आणि तुतारीवर तुम्ही शिक्का मारा, मी बिलकुल म्हणणार नाही. मी काय काही पुढारी बिदारी काय नाही, मी साधा माणूस आहे. मला फक्त भूमिका कशासाठी आणि का गरजेचं आहे, हे लोकतंत्र किती महत्वाचं आहे एवढं फक्त समजावून सांगता येतंय. मी तेवढंच सांगेन. मी तुम्हाला अमक्यावर शिक्का मारा म्हणणं म्हणजे तुमच्या मेंदूवर शंका घेणं आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा राजे हो, निर्णय तुम्ही घ्यायचा, काय निर्णय घ्यायचा आहे तो. पण तो निर्णय घेताना एक मुद्दा नक्की लक्षात ठेवायचा आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची. जे लोक म्हणतात ना की संविधानाला धोका नाही, जे भाजपचे भक्तुल्ले, त्या भक्तुल्यांना नीट समजून सांगा. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368C कलम 368 क नुसार घटना दुरुस्तीची जी अतिविशेष पद्धती आहे, ज्या अतिविशेष पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे वर 272 पेक्षा जास्त खासदार असतील आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य ताब्यात असतील तर घटनेची चौकट बदलता येऊ शकते. आज घडीला भाजपाकडे वर 300 खासदार आहेत, कधी नव्हे ते राज्यसभेत 100 पेक्षा अधिक खासदार आहेत, म्हणजे ते चौकट बदलू शकतात. पण अजून एक त्याला जोडून दुसरी चांगली जमेची बाजू लक्षात घ्या. आता जे ते सांगताहेत 400 पार वगैरे असं काहीच नाही, हा सगळा जाहिरातीचा फुगा आहे. ह्या जाहिरातीला बळी पडायचं काही कारण नाही, कारण जाहिराती कधीच चांगल्या गोष्टीच्या नसतात. तुम्ही नेटफ्लिक्स बघता, अमेझॉन बघता, स्क्रोल करता, त्या स्क्रोल मध्ये तुम्हाला चांगल्या पुस्तकाची जाहिरात दिसत नाही, काजू बदामाची जाहिरात दिसत नाही, तुपाची जाहिरात दिसत नाही, किंवा अजून कुठल्या जीवनावश्यक चांगल्या गोष्टीची जाहिरात दिसत नाही, चांगल्या दवाखान्याची जाहिरात दिसत नाही, कॅन्सरवरच्या औषधाची जाहिरात दिसत नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची असते? खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और मैं. जाहिरात वाईट गोष्टींची असते.
भाजपा जाहिरात करते कारण मोदीजी वाईट विचाराचे आहेत, कारण मोदीजी जात आणि धर्मांच्या भिंती निर्माण करणारे आहे, कारण मोदीजी या देशातला सर्व धर्म समभावाची भावना तोडणारे आहेत, कारण त्यांना जात आणि धर्माशिवाय राजकारण येत नाही, कारण त्यांनी हिंदू मुस्लिम दंगली करायचा प्रयत्न केला, कारण त्यांनी निलेश राणे, नितेश राणे, रवी राणा, नवनीत राणा, मोहित कंबोज अशा सगळ्या ब्रिगेडच्या हातून हिंदूंना आणि मुसलमानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. पण मुसलमान आणि हिंदू दोघेही त्यांच्या चिथावणीला बळी पडले नाही. मग त्यांनी दुसरा प्रयत्न केला, मराठा विरुद्ध ओबीसी असं कंपार्टमेंट तयार करायचा प्रयत्न केला. भावांनो, कालपर्यंत आम्ही सगळे मराठा साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, सुतार, कुंभार, धनगर, गिसाडी, कैकाडी, पारधी सगळे जी गुन्ह्या गोविंदांना ट्रक पकड जातीची माणसं नांदत होतो, ती आता एकमेकांकडे मराठा आणि ओबीसी असे कंपार्टमेंट करून बघायला लागलो. याचं पाप फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांना लागेल, ते दुसऱ्या कुणाला लागणार नाही. आणि जर कुणाला असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीस फार अभ्यासू नेते आहेत, देवेंद्र फडणवीस म्हणजे लय मोठा चाणक्य, शून्य, एकदम शून्य, झिरो कार्यक्रम आहे, झिरो झिरो. अरे चाणक्य कुणाला म्हणतात? चाणक्य त्याला म्हणतात जो नेता घडवतो. वंदनीय बाळासाहेब चाणक्य होते, त्यांनी नेते घडवले होते. आढळराव पाटील असतील किंवा आनंदराव अडसूळ असतील, अगदी छगन भुजबळ असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील, दस्तूर खुद्द राज ठाकरे असतील किंवा उद्धव साहेब असतील, हे सगळे नेते वंदनीय बाळासाहेबांनी घडवले. बाळासाहेबांनी कुणाला घडवलं? दिलीप वळसे पाटील असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा दस्तूर खुद्द अजितदादा असतील, हे सगळेच्या सगळे नेते पवार साहेबांनी घडवले. फडणवीसांनी कुणाला घडवलं? फडणवीसांनी कुणाला घडवलं नाही. फडणवीसांनी नेते चोरले 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 चोरले. फडणवीसांनी नेते घडवले नाही, त्यांनी नेते. पण फडणवीस आणि भाजपकडे जरी नेते चोरण्याची कला असेल ना, आमच्याकडं नेते आणि माणसं पेरण्याची कला आहे. शेतकऱ्याला पेरायची कला असते. खळं झाल्यावर किती ढिगले चोरून नेईल चोर, आणि तू किती बी ढिगल किती बी चोरून ने, पेरायची कला चोरू शकणार नाहीस. माणसं पेरणारी माणसं इथं आहेत, आणि अशा माणसं पेरणाऱ्या जाणत्या नेत्याच्या सोबत उभं राहण्यासाठी आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान बुलंद ठेवण्यासाठी जे ताकदीनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब किंवा आदरणीय पवार साहेब जे राज्यभर प्रयत्न करत आहेत की दिल्ली समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही झुकू देणार नाही, तो स्वाभिमान झुकणार नाही, याची काळजी घेण्यासाठी म्हणून तरी या वेळेला ठामपणे निर्णय घ्यावा लागेल. आणि निर्णय काय घ्यावा लागेल? राम कृष्ण हरी. एका आवाजात जरा जोरात म्हणा, अरे राम कृष्ण हरी. दादा हो, 7 तारखेला पांढरे फेक इस्त्रीचे कपडे घालायचे, नंबर 1 कार इस्त्रीची टोपी घालायची, बाया हो 1 नंबर झॅक साडी नेसायची, ऐटीत बाहेर पडायचं, दणक्यात तुतारीचं बटन दाबायचं, बाहेर यायचं, न घाबरता सांगायचं तुतारीला दिला रे, तुतारीला दिला, तुतारीला थाटात सांगायचं, थाटात सांगायचं. महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही. आम्ही लढणारे आहोत, आम्ही रडणारे नाही आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याच्या अजिबात हेतू नव्हता. पण तरीही जर कुणाला वाईट वंगाळ वाटला असेल, चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील, चुकून माकून कुणाचा उपमर्द झाला असेल, इथं सगळे आपलेच आहेत. पण एखाद खबरे असते, खबऱ्याचं काय लय मोठं काम नसतंय राजे हो. इथं राहुल दादाचा बी खबरे असते बरं का, नाही असं नाही. पण राहुल दादा आपला माणूस आहे. राहुल दादा, कांचन वैरी, जे लव, ती आपली माणसं, काय विषय नाही. तर असे आणि खबऱ्यांचं काय लय मोठी गोष्ट नसती हो. उगा आपलं 30, 60, 90, चपटी, हाफ बिर्याणी एवढंच असते. त्यामुळे आपण खबऱ्यांचं काय तेवढं काय मनावर घ्यायचं नाही.
कुणाचा जरी राग आला असेल तर त्या सगळ्यांची ह्याच्यापैकी एकाची बी माफी मागणार नाही. कारण बोलून शब्द फिरवायला मी काय नारायण राणे किंवा एकनाथ शिंदे नाही. मला असंच म्हणायचं होतं, हेच बोलायचं होतं, हेच म्हणणं होतं. ठामपणे मांडलेलं आहे. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.